टीईटी अनिवार्यता संच मान्यतेचे चुकीचे धोरण, पदोन्नतीमधील अन्यायकारक अटी आणि बीएलओ कामाची सक्ती यासह शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले। या संदर्भात जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढलाय। आज शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी या कलेक्टर ऑफिसवर शिक्षकांचा मोर्चा आलाय। खरं म्हणजे टीईटीची जी परीक्षा आहे ती परीक्षा रद्द झाली पाहिजे। आज शैक्षणिक कामातून त्यांना ते काम कमी होऊन त्यांना शिकवण्याचंच काम दिलं पाहिजे। चुकीच्या पद्धतीने ज्या संच मान्यता झाल्या त्या संच मान्यता सुद्धा अपडेट झाल्या पाहिजे। या सगळ्यांसाठी यांनी या सगळ्या न्याय मागण्यासाठी यांनी हा मोर्चा केला। खरं म्हणजे माझं तर म्हणणं असं आहे की शासनाला या अनुदानित शाळा ज्या आहेत जिथे पैसा खर्च करावा लागतो त्या शाळा चालू द्यायच्या नाहीत। यासाठी जे शासन सगळ्या या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे कामं शैक्षणिक कामं या शिक्षकांना लावतायत। आज बीओलच्या कामामध्ये शिक्षक जर गुंतला असेल तर शाळेवर तो कुठून शिकवणार आहे? त्याला कसं काय त्या ठिकाणी शिकवता येईल? तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या शासनाने निश्चितपणे याचा विचार केला पाहिजे आणि शिक्षकांना न्याय दिला पाहिजे। अन्यथा हे शिक्षक अजून पेटून उठले तर जो पिढी घडवतो तो काही करू शकतो हे निश्चितपणे शासनानं बघितलं पाहिजे। मी आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या आंदोलनाला मी पाठिंबा जाहीर करतो।